नाही, ही ऑनगोईंग प्रक्रिया आहे. म्हणजे ही कायम निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. कारण जर माझ्या माहितीनुसार 6 महिन्यातनं एकदा समिती आहे मुंबई डीजे ऑफिसमध्ये, म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये, आणि ती वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची समिती आहे. त्या समितीमार्फत कॅटेगरी ज्यांना आहे अशा कॅटेगरी पर्सनच्या सुरक्षेच्या संदर्भातला रिव्ह्यू घेतला जातो दर 6 महिन्यांनी. आणि रिव्ह्यूमध्ये दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे मी राज्यमंत्री गृह राहिलेलो 2.5 वर्ष, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. जर एखाद्या VIPला अधिक थ्रेट असला किंवा त्याला धोका असला तर सुरक्षा वाढवली जाते. आणि ज्या परिस्थितीमध्ये सुरक्षा दिली होती ती परिस्थिती निवडली असेल आणि धोका सुरक्षेचा म्हणजे त्याचा धोका त्या व्यक्तींचा जर कमी झाला असेल असा जर अभिप्राय आला, अहवाल प्राप्त झाला, तर कमी देखील केली जाते सुरक्षा.